शिवसेना उमेदवार अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका. प्रशासकीय कारवाईवरून राजकीय खळबळ. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगरकरमाळा येथील शिंदे यांच्या निवासस्थानी प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा घरात दाखल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनिल शिंदे यांच्यावर तीव्र मानसिक दबाव आला आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर शहरभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निवडणुकीच्या तोंडावरच ही प्रशासकीय कारवाई का करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान शिंदे कुटुंबियांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. माजी महापौर शीला शिंदे आणि चिरंजीव मुन्ना शिंदे यांनी प्रशासन आणि सत्ताधारी यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून निवडणुकीत विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची दखल निवडणूक आयोग किंवा वरिष्ठ स्तरावरून घेतली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, धाड टाकली, त्यामुळं ते अत्यावस्थ अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलेलं आहे. खरं तर जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही, लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायची आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार आहेत, यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे पूर्ण अहिल्यानगर शहरात, उपनगरात सर्वत्र सुरू आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रचार करत असतील तर त्यांच्या मागे गुंड जातात. त्या गुंडांना इनडायरेक्टली प्रोटेक्शन पोलिसांचं, प्रशासनाचं असतं की काय, असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. अरे साधे निवडणूक जाहीरनाम्याचे प्रचार पत्रकं वाटायला सुद्धा या ठिकाणी पाबंदी आणली जाते. अशा पद्धतीने जर प्रशासन वागणार असेल आणि जर आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना आणि उमेदवारांना त्यांच्या जीवितात जर कुठलाही धोका पोहोचला, काही तोशीच जर झाली, तर आम्ही प्रशासनाला म्हणजे एका बाजूने आवाहन करतो की तुम्ही हे थांबवा आणि निवडणुकीच्या पद्धतीने नियम कायद्याला धरून होऊ द्या. दुसऱ्या बाजूने आम्ही इशारा देतोय प्रशासनाला, जर आमच्या शिवसैनिकांना आणि उमेदवारांना जर अशा पद्धतीने वेठीस धरल्यानंतर जर त्यांच्या जीवितास कुठलाही धोका पोहोचला तर गाठ शिवसेनेची आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आहे. हे प्रशासनाने ध्यानात ठेवावं. आता अनिल शिंदे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतोय. डॉक्टरांशी बोललेलो आहे, त्यांना चांगले उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन ज्या पद्धतीने कारण सांगतंय, तुमच्याबद्दल फोन आला, तुमच्याबद्दल हे आलं, अरे आम्ही जर विरोधी पक्षाच्या जर जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या आमदार खासदारांबद्दल जर तक्रारी केल्या तर हेच प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करील का? सामान्य नागरिक नगरचं सांगेल की प्रशासन एकतर्फी वागतंय. आम्हाला प्रशासनावर अजूनही विश्वास आहे, नियमावर, कायद्यावर विश्वास आहे, पण हा विश्वास ढळू नये ही जबाबदारी शेवटी प्रशासनाची आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांची, निवडणूक यंत्रणेची आहे. आणि नगर शहरात आज अशी परिस्थिती झालेली आहे की स्वबळावर लढणारी शिवसेना आज खूप पुढे निघून जाते की काय, या भीतीने हे विरोधी पक्षातली जी मंडळी आहेत, आमच्या विरोधात जे लढत असलेले आहेत, मग आमच्या सत्तेतले असोत नाही तर आणखी कोणी मित्रपक्ष असोत, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून यांनी कट कारस्थानं करून प्रशासनाला हाताशी धरून हे वेगवेगळे हातखंडे वापरायचा जो प्रयत्न चालवला आहे तो त्यांनी थांबवावा. अन्यथा आम्हाला रणांगणात लढण्याची शिवसैनिकांना चांगली माहिती आहे. बाळासाहेबांचा तोच विचार आम्ही अंगीकारलेला आहे. या पुढची लढाई आम्ही रणांगणात लढायलाही सज्ज आहोत. कारण इतका दबाव आणलेला आहे ना आमच्यावर की एक सर्वसामान्य लहान मुलगा आम्हाला बोलतोय, तुम्ही काय करता, कामं काय करता. अरे आमचे कामं पहा ना, जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत.
तुम्ही कोण आहे, कुठले काय आहे, तुमचं काम काय आहे आणि आमचं काम काय ते पाहावं ना त्यांनी आणि नंतर आरोप करावा. कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जे काम करतात ते त्यांना नक्कीच माघारी खेचल्या जातं. आज या ठिकाणी माझ्या पतीला जर काही झालं तर मी नक्की आमदार, खासदार आणि हे प्रशासन सोडणार नाही. आणि ही तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे सुद्धा करणार. युतीच्या संदर्भात जे भांडणं चालू होती, पण आमच्या वडिलांची भूमिका काय होती की आमच्या वडिलांनी शिंदे साहेबांनी जे सांगितलं की जे तुमच्याकडे स्टँडिंग उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही तुमचे तिकीटं वाटा. पण यांनी तुम्ही बघितलं असेल शेवटच्या 2 दिवसापर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं. शेवटी आमच्या सीटं मागून राहिले. म्हणजे आमच्या वडिलांनी शब्द दिलेला होता, जे नगरसेवक शिवसेनेत आले त्यांना आमच्या वडिलांनी शब्द दिलेला की तुम्हाला तुमची उमेदवारी फायनल आहे. पण म्हणजे सर्वसामान्य माणूस आमचे वडील यांनी शब्दासाठी युती तोडली. यांनी युती तोडली. पण आमच्या वडिलांनी खासदार केला, जीवाचं रान केलं, आमदार केला, जीवाचं रान केलं. आणि तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला नगर शहरामध्ये नाही चालत. म्हणजे एक कोणतं तुम्हाला समजा प्रशासन ठीक आहे, प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतंय, कोण त्याच्यावर दबाव आणतं. आत्ताची एक 8 दिवसाची परिस्थिती काय होती, आत्ताची परिस्थिती काय आहे, तुम्ही जरा याच्यावर विचार करायला पाहिजे. आज वडिलांची परिस्थिती खराब आहे. तुम्ही जाऊन आम्हाला कोणी म्हणा की यांनी हे सगळं इलेक्शनसाठी नाटक केलं किंवा काय केलं, तुम्ही पत्रकार बंधू एकाने कोणीतरी वर जा, त्यांची व्हिडिओ शूटिंग काढा, बघा काय परिस्थिती. कारण आज आपण पाहतो की एक लहान म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयाचा मुलगा म्हणतो त्यांची दहशत आहे. मला असं वाटतं की पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आमच्या वॉर्डमध्ये सुद्धा विचारून पहा आमची काय दहशत आहे. आमच्या चारही पण नगरसेवकांची अजिबात कुणालाही दहशत नाही आहे की कोणाच्या तक्रारी त्यांच्याबद्दल काही तक्रारी का हे पण आपण खात्री करून पाहावं.